तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण कैरीची कढी बघणार आहोत. ही ताकाच्या कढीपेक्षा खूप छान लागते. ही करून पहा एकदा. ती म्हणजे आंबट आंबट गोड अशी लागते. त्यासाठी आपण काय काय घेतलंय बघा. ही कैरी घेतली आहे मी. कैरीचे तुकडे करून घेतले, साल काढली आहे मी याची. हे खोबरं घेतलंय, तुम्ही किसून घेतलं तरी पण चालेल. आलं घेतलंय थोडंसं, 4 मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर. हे मी फोडणीसाठी ठेवलंय कढीपत्ता. आता आपण हे सगळं ना मिक्सरला लावून घ्यायचंय. मिरच्या पण या आणि कोथिंबीर. चवीपुरतं मीठ घालायचंय. तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण आधी हे मिक्सरला लावून घ्यायचंय. ह्याच्यात आधी पाणी घालायचं नाहीये, थोडंसं वाटून घ्यायचं आधी. हे बघा, असं वाटून घेतल्यावर थोडं ह्याच्यात पाणी घालून आपण हे बारीक एकदम बारीक करून घ्यायचंय. हे बघा, आपलं बारीक असं वाटून झालंय. आता आपण ह्याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचंय. हे बघा, आपली थोडी कढी घट्ट आहे. थोडं अजून पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. हे बघा आपली कढी. आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी घालायची आहे. हे बघा, आता आपण फोडणी घालून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम करायचंय. तेल गरम झालंय. आता आपण राई घालायची आहे. राई चांगली तडतडायला द्यायची आहे. आता जिरा घालायचंय. जिरा पण पाऊण चमचा घालायचंय. मिरची, उडदाची डाळ आणि कढीपत्ता हे घालायचंय. थोडंसं हिंग. गॅस बंद करायचंय. आपण ही फोडणी बघा ह्याच्यामध्ये घालायची आहे. आणि बघा मस्तपैकी अशी ढवळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. ही बघा आपली कढी तयार झाली आहे. ही फक्त पियायला सुद्धा खूप छान लागते. आंबट आंबट अशी लागते, पण पियायला खूप मस्तच लागते. तुम्ही एकदा ही करून बघा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.